नाट्य चळवळ वाढावी, नाट्यरसिकांना दर्जेदार नाटकांसाठी पुणे शहरात जाऊ लागू नये म्हणून पिंपरी चिंचवड शहरात 5 नाट्यगृहे उभारण्यात आलीत. नाट्य संमेलनासाठीही महापालिकेने भरघोस मदत केली. प्रत्यक्षात आडमुठ्या प्रशासनाने नाट्यगृहांचे भाडेदर 5 पटीने वाढवलेत. जिथे 8,000 खर्च व्हायचा तिथे 38,000वर खर्च होत असल्याने या शहरात नाटक परवडत नसल्याने राज्यातील सर्व नाटक संस्थांनी 1 जानेवारीपासून पिंपरी चिंचवड शहरातील प्रयोग बंद केलेत. शहरात नाट्य संमेलन होतंय खरं, पण नाटकांचा गळा घोटणाऱ्या महापालिकेचे काय करायचे ते आता उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी येणाऱ्या मुख्यमंत्री साहेबांनी सांगावे अशी मागणी नाट्य संस्थांनी केली आहे. सांस्कृतिक उपराजधानी बनू लागलेल्या पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेच्या वतीने ललित कलांचा गळा घोटला जात आहे. श्रीमंत महापालिकेचे बिरुद मिरवणाऱ्या महापालिकेला नाट्य परंपरा मोडीत काढण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्याची परिणिती नाट्यगृहात नाटकाचे प्रयोग सादर करणे बंद केले आहे. कारण आहे भरमसाठ भाडेवाढ. नाट्यप्रयोग सादरीकरणासाठी 9,000चा खर्च आता 38,000वर पोहोचला आहे. या शहरात नाट्य संमेलन होते खरं, पण नाटकांचा गळा घोटताय त्याचे काय? मुख्यमंत्री साहेब सांगा, नाटक करायचं की नाही असा प्रश्न नाट्य कलावंत करीत आहेत. शनिवारपासून ऐतिहासिक असा 100वा नाट्य संमेलन सोहळा या शहरात होत असताना दुसरीकडे आपल्या कृतीतून नाट्य चळवळींना नख लावणाऱ्यांना सुनावण्याची गरज आहे अशी नाट्यरसिकांची ही मागणी आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत गेल्या 1.5 वर्षापासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यात प्रशासनाची मनमानी सुरू आहे. तर या शहराचे नेते म्हणून घेणाऱ्या खासदार आमदारांनी डोळ्यावर आणि तोंडावर पट्टी बांधली आहे. नाट्यचित्र अभिनेते खासदार असलेले डॉक्टर अमोल कोल्हे सुद्धा मूग गिळून गप्प बसलेत. दुसरे मुख्यमंत्री शिंदे यांचे उजवे हात असलेले खासदार श्रीरंग बारणे फक्त तोंड पाटीलकी करत आहेत. आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप आणि अण्णा बनसोडे यांना या विषयाचे काही पडलेलेच नाही. सांस्कृतिक नगरी पुणे शहराच्या लगतच्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये अगदी उघडपणे कलांचा गळा घोटला जात आहे आणि लोकप्रतिनिधी मूग गिळून बसले आहेत. पिंपरी चिंचवडचे शिल्पकार रामकृष्ण मोरे यांनी शहराची गरज ओळखून शहरात चिंचवड येथे पहिले नाट्यगृह उभारले. त्यानंतर 30 वर्षात 5 नाट्यगृह निर्माण झाली. त्यामध्ये चिंचवड येथे रामकृष्ण मोरे नाट्यगृह, प्राधिकरणात गदिमा नाट्यगृह, भोसरी येथे अंकुशराव लांडगे नाट्यगृह, पिंपरी येथे आचार्य मंदिर, पिंपळे गुरव येथे नटसम्राट निळू फुले नाट्यगृह यांचा समावेश आहे. चिंचवड येथील नाट्यगृहात सर्वाधिक नाट्यप्रयोग होतात. दरवाढीचा फटका नाट्य कलावंत, नाट्य संस्थांना बसला आहे. पुणे शहराप्रमाणे सांस्कृतिक या शहरात वाढली नाही. रस्ते, पूल, उड्डाणपुलासाठी शेकडो खर्च झाले, पण लोकांची नितांत गरज असलेल्या सांस्कृतिक चळवळीकडे सर्व राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष झाले. महापालिका प्रशासनालाही या विषयाचे बिलकुल गांभीर्य नाही. नेते मंडळी भाषणबाजी पलीकडे लक्ष देत नाही. परिणामी 5 नाट्यगृहे परवडत नसल्याने बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. गरज नसताना चिंचवडच्या मोरे प्रेक्षागृहावर 25 कोटी फक्त दुरुस्तीसाठी खर्च केले. गदिमा नाट्यगृहाचा खर्च 35 कोटींचा 75 कोटी केला गेला. तिथे टक्केवारीसाठी दोन्ही हातांनी उधळपट्टी करणाऱ्यांनी आता भाडे परवडत नसल्याचे कारण देत नाट्यगृहांना जवळपास कुलूप लावायचा निर्णय घेतलाय म्हणून रसिक प्रेक्षक संतापलेत. नाट्यसंस्था, नामवंत कलाकार आणि सर्वांनी मिळून या शहराचे नाट्याचे प्रयोग करण्यावरच बहिष्कार टाकल्याने खळबळ आहे. गेल्या 6 महिन्यापासून वारंवार मागणी करूनही आडमुठे प्रशासन ऐकत नसल्याने आता नाट्य संमेलनाच्या निमित्ताने हा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आलाय. आता मुख्यमंत्री, खासदार, आमदार आणि नाट्य परिषद काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागून राहिले. महापालिकेचा हेकेखोरपणा कलावंतांच्या मुळावर आलाय आणि त्यातच दरवाढीमुळे एकही नाटक सादर न करण्याची भूमिका नाट्य संस्थांनी घेतली आहे. त्यामुळे शहरात एकही नाटक होणार नाही. नाट्यसंस्थांच्या आंदोलनात सर्व व्यावसायिक नाट्यसंस्था, हौशी नाट्यसंस्था, संगीत रंगभूमी, गाण्याचे कार्यक्रम करणाऱ्या संस्था, अरंगेत्रम, नाट्य परिषद, विविध प्रतिष्ठाने यांनीही सहभाग नोंदवला आहे. मात्र या आंदोलनाचे महापालिका प्रशासनास देणे घेणे नाही. आता नाट्य कलावंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरबारात कैफियत मांडणार आहेत. गेल्या 6 महिन्यातून नाट्यगृह दरवाढ प्रश्न गाजत आहे. काही महिन्यांपूर्वी थोडीशी दरवाढ मागे घेतली, मात्र त्यानंतरही विद्यमान दरवाढ अन्यायकारक असल्याचे नाट्यसंस्थांचे मत आहे. वास्तविक दरवाढ होण्यापूर्वी महिन्याला 15 ते 20 नाट्यप्रयोग होत असत. मात्र गेल्या 3 महिन्यात हे प्रमाण निम्म्याने घटलं आहे. आता तर वर्षभरापासून नाट्यप्रयोग पूर्णपणे बंद आहे.
मात्र याचे महापालिकेस काहीही देणे घेणे नाही. नाटकाला 9,000 ऐवजी आता 38,000 खर्च होणार आहे. पूर्वीच्या तुलनेत ही दरवाढ 4 पट आहे. 4 पट वाढ कशासाठी असा प्रश्न नाट्यकर्मी विचारत आहे. तर जानेवारीपासून रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम करणार नाही असा निर्णय सर्व व्यावसायिक नाट्यसंस्था, हौशी नाट्यसंस्था, गाण्याचे कार्यक्रम करणाऱ्या संस्था, अरंगेत्रम, नाट्य परिषद, चिंचवड शाखा आदी सांस्कृतिक कार्यक्रम करणाऱ्या संस्था यांनी घेतलाय. नाट्यसंस्थांच्या मागण्या अत्यंत व्यवहार्य आहेत. 1. नाटक सादरीकरण करण्यासाठी प्रेक्षागृहाचे भाडे, वीज बिल, खुर्च्या, स्पॉटलाईट, कलाकारांसाठी असणारी VIP रूम अशा विविध गोष्टींच्या माध्यमातून शुल्क वसूल केले जाते. पूर्वी नाट्यप्रयोग सादर करण्यासाठी 8,000 रुपये भाडे आणि इतर लाईट बिल आणि इतर खर्च असे एकूण 9,000 रुपये आकारले जात होते. 2. आता नाट्यप्रयोग सादर करण्यासाठी 14,176 रुपये भाडे तसेच साऊंड सिस्टमसाठी 2,300 रुपये आकारले जात आहेत. त्यामध्ये मिक्सर, प्रोसेसर यांचा खर्च धरला आहे. स्पॉटलाईटसाठी 2,000 रुपये खर्च आणि लाईट बिल अर्थात विद्युतसाठी 10,000 रुपये बिल आकारले जात आहे. नाटक सादर करण्यासाठी 38,460 रुपये शुल्क आकारले जात आहे. 3. सामाजिक संस्थांना व्याख्यान, पुस्तक प्रकाशन, पुरस्कार वितरण यासाठी व्यावसायिक दराने भाडे आकारले जात आहे, ते कमी करावे. 4. कमीत कमी 2 ते 3 तासांचे भाडे आकारले जावे. सध्या 5 तासांचे भाडे आकारले जात आहे. प्रायोगिक रंगभूमीसाठी भाडे न परवडणारे आहे. प्रशासकीय राजवटीमध्ये नाट्यगृहांची केलेली दरवाढ ही अन्यायकारक आहे. दरवाढ मागे घेणे गरजेचे आहे, तरच नाट्य चळवळ टिकेल. प्रयोग करणे परवडणार नसेल तर आम्ही तोटा सहन करून नाटक कसे सादर करायचे आम्ही आमची भूमिका महापालिकेस कळवली आहे. नाट्यप्रयोग बंद केले मात्र प्रशासनास काहीही फरक पडत नाही, हे दुर्दैव आहे. दरवाढ मागे घ्यावी, प्रशासनाने गांभीर्याने विचार करायला हवा असे नाट्य परिषदेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी म्हटलं आहे.